हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं सकाळचं रुटीन कसं असतं व मी माझ्या मुलासोबत सगळ्या गोष्टी कशा कव्हर करते, त्याच्यासोबत त्याला कसं हँडल करते आणि बाकी सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर आजची दिवसाची सुरुवात छान अशी झाली. सकाळी फ्रेश झाले, आंघोळ वगैरे सगळं करून आहोंचा टिफिन वगैरे बनवून आहोला छान असं बाय बाय केलं आणि नंतर मग आता वेळ आहे पिल्लूच्या नाश्त्याची. तर मग टिफिन तर झालेलाच असतो, बट मुलांना दररोज पोळी भाजी आणि त्याच त्या टिफिनच्या गोष्टी देण्यापेक्षा म्हटलं चला पिल्लूला वेगळं काही करावं. तर त्या अगोदर नाश्ता बनवण्याच्या अगोदर मी म्हटलं की रात्री जे भिजत ठेवलेले होते मटकीला त्याला व्यवस्थित मोड आले असतील, अगोदर आपण ते एखाद्या बाउल किंवा डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात, गरमीने परत खराब व्हायला नको म्हणून. अगोदर मी ते रुमालातली मटकी सोडून पाहिली आणि तुम्ही पाहू शकता त्याला किती सुंदर असे मोड आलेले आहेत. बऱ्याच बायकांचा प्रश्न असा असतो की घरच्या मटकीला मोड वगैरे छान येत नाहीत म्हणून मार्केटचीच मटकी छान असते, पण नाही, अगदी मार्केटच्या मटकीसारखेच या सुद्धा मटकीला मोड फुटतात. फक्त त्याची घालण्याची टायमिंग आणि किती वेळ त्याला पाण्यात ठेवायचं आणि किती वेळ रुमालात, ह्या गोष्टीचं ॲडजस्टमेंट आपल्याला जमलं पाहिजे. जर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलाच आहे, तुम्ही एकदा जाऊन नक्की व्हिजिट करा. आणि तुम्ही पाहू शकतात लिटरली किती सुंदर मटकीला मोड आलेले आहेत. तर असेच नेहमी मी घरीच मटकी बनवते आणि त्याला अशा पद्धतीने छान असे मोड येतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या सुद्धा मटकीला घरी मोड येतील. तर आता ती मटकी बाउलमध्ये ट्रान्सफर करून म्हटलं चला आता पिल्लूच्या नाश्त्याची तयारी करूया. तर दररोज पोळी भाजी खाऊन तो सुद्धा कंटाळलेला होता म्हणून म्हटलं आता बरेच दिवस झाले त्याला पोहे दिले नाहीत, आज त्याच्यासाठी नाश्त्याला सुंदर असे पोहे बनवूयात. शक्यतो मी त्याला सकाळच्या टायमिंगमध्ये जी काही टिफिनला पोळी भाजी बनवली तीच देत असते, पण आज म्हटलं चला थोडंसं वेगळं काही. तर वेगळं म्हणजे काहीही नाही, पोहे त्याला आवडतात सुद्धा आणि हल्ली उन्हाळा असल्यामुळे आपण उन्हाळ्यात सुद्धा दही वगैरे खाऊ शकतो म्हणून म्हटलं त्याला फ्रेश आणि थोडंसं चेंज म्हणून दही पोह्याचा नाश्ता आज आपण त्याला देऊया. तर त्याचसाठी मी कांदा वगैरे कापून पोहे वगैरे बाउलमध्ये काढून घेतले आणि आज पिल्लूला पोह्याचा नाश्ता बनवायला घेतला. तर आपल्याला असं वाटतं कधी कधी मुलं खात नाहीयेत किंवा फार झिकझिक करतात, तर त्याचं हे एक रिझन सुद्धा असू शकतं. असंच माझ्या श्लोक सोबत सुद्धा खूप वेळा घडतं की मी दररोज त्याला त्याच टिफिनच्या गोष्टी किंवा काही जर दिल्या तर तो खायला नको करतो किंवा मला त्याच्या मागे लागावं लागतं. पण कधीतरी त्याला विचारून त्याच्या मनासारखा नाश्ता जर बनवून दिला तर तो नक्कीच आवडीने खातो. असं नाही की दररोज ते म्हणतील तेच करा, पण कधीतरी आपण त्यांना विचारून करायला पाहिजे जेणेकरून त्यांना पण पदार्थांची आवड निर्माण होते. तर अशाच पद्धतीने मी सुद्धा त्याला विचारून अधूनमधून का होईना पण त्याच्या आवडीचा नाश्ता नक्कीच बनवत असते. म्हणून आज सुद्धा त्याच्या आवडीच्या नाश्त्याचा डे आहे आणि सध्या उन्हाळा आहे. उन्हाळ्यात अगोदरच कमी खात असतात आणि त्यातच त्यांना खा म्हणून मागे लागलं एकतर आपण सुद्धा पिडतो आणि फ्रूट्स वगैरे ह्या गोष्टी तर चालूच असतात, परत फ्रूट ज्युसेस वगैरे तर हे सुद्धा आपण देऊ शकतो, पण एवढ्या सकाळी देणं टाळलेलं चांगलं. शक्यतो सकाळी एक टाइम आपण चांगलं जेवण त्यांना दिलं पाहिजे किंवा नाश्ता तरी दिलाच पाहिजे आणि नंतर मग दुपारी वगैरे आपण ज्युसेसवर भागू शकतो. तर आता मी सगळं साहित्य पोळ्यांसाठी कापून घेतलेलं आहे. मुलाला नाश्ता पाहिजे त्यामुळे त्यात जास्त काही ॲड न करता मी फक्त 1-2 मिरची घेतलेली आहेत, त्या पण सपक असणाऱ्या, अगदी तिखटही मुलं खात नाहीयेत. नंतर कांदा, कोथिंबीर आणि शेंगदाणे ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. पोह्यांनाही व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आणि आता सुंदर अशा आपण मुलांना पोहे बनवायला घेऊयात. तर हे गोष्टी एवढ्या सुद्धा अवघड नसतात. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये असंही आपण त्यांच्याकडे लक्ष देत तर थोडा वेळ बसतोच, तर बसण्याऐवजी त्यांच्याकडे लक्ष देत त्यांच्या आवडीचा नाश्ता आपण नक्कीच बनवू शकतो. आणि आपण जेव्हा त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवत असतो तेव्हा ते आपल्या आजूबाजूला पाहतात किंवा काय बनवायलीच विचारतात आणि ते पाहून सुद्धा त्यांना ती गोष्ट खायची ओढ लागती. म्हणून शक्यतो अधूनमधून का होईना 2 वर्षाच्या समोरील मुलांना विचारूनच नाश्ता दिला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी पोहे बनवायला घेतले आणि पोहे बनवत माझ्या पिल्लूशी छान अशा गप्पा सुद्धा चालू आहेत. असं नाही की तो दुसरीकडे आहे, तो माझ्या बाजूला बसून सगळं पाहतोय किंवा बाजूला खाली बसून खेळतोय. अशा पद्धतीने आमच्या दोघांच्या गप्पा करत आमचा पोह्यांचा नाश्ता बनवायला सुरू आहे. आणि बऱ्याचशा बायका असं सुद्धा म्हणतात की मुलांना पोहे नाही दिले पाहिजे, जिरत नाही ते अन्न, असं वगैरे बऱ्याचशा गोष्टी म्हणतात. पण सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान किंवा 9 ते 9:30, 10च्या दरम्यान ज्या वेळेला आपले मुलं नाश्ता करतात त्यावेळेला आपण त्यांना पोहे नक्कीच देऊ शकतो, कारण ते 12-1 वाजेपर्यंत तर झोपत नाहीत. इकडे तिकडे करून त्यांची बरीचशी एनर्जी लॉस होते किंवा बराचसं त्यांचं फिरणं खेळणं वगैरे चालू असतं, तर त्या वेळेत पोहे नक्कीच जिरतात. रात्रीच्या वेळेला किंवा झोपायच्या वेळेला आपण जर दिले तर त्यांनी पोट बिघडू शकतं. आता मी बऱ्याच वेळा श्लोकला पोहे वगैरे देते पण त्यांनी त्याला
असं कुठलंही पोट बिघडलंय किंवा असं काही नाही झालेलं. तर एवढं काही नसतं आणि आपण काय रात्री वगैरे किंवा दररोज सुद्धा पोहे देत नसतो. अधूनमधून एखाद्या वेळेस नक्कीच देऊ शकतो, त्याने काही सुद्धा होत नाही. किंवा पोह्याऐवजी उपीट सुद्धा आपण देऊ शकतो. मी श्लोकला उपमा सुद्धा बनवून देते, तो आवडीने खातो उपमा सुद्धा. असं नाही की नेहमी नेहमी मी नाश्त्यामध्ये त्याला पोहेच देते, आलटून पलटून मी चेंज करत असते गोष्टी. आणि पोहे जरीही आपण मुलांना दिले तर थोडेसे जास्त वेळ भिजत ठेवायचे, जेणेकरून त्यांना चावताना सुद्धा जास्त त्रास होणार नाही. काही जणांकडे फार असे मोकळे मोकळे पोहे खायची सवय असती, पण तसं नाही. मुलांसाठी जर आपण पोहे बनवत असाल तर आवर्जून थोडेसे गाळ पोहे बनवायचे, म्हणजे बराच वेळ, जवळपास जर आपण प्रत्येक वेळी 3 मिनिट पोहे भिजत घालत असाल तर एक 5 ते 6 मिनिट दुप्पटपटीने आपल्याला पोहे भिजत घालायचे आहेत, जेणेकरून ते स्मूथ होतील आणि मुलांना खायला सुद्धा ते इझिली जातील. जर आपण अगदी मोकळे मोकळे पोहे बनवले तर ते गुब्बारा धरतील किंवा त्यांना व्यवस्थित खाता येणार नाही. म्हणून थोडेसे असे चिकट जरी आपण केले तर मुलं आवडीने खातील सुद्धा आणि त्यांना खायला सुद्धा सोपं जाईल. तर अशाच पद्धतीने मी सुद्धा श्लोकला थोडेसे गाळ झालेलेच पोहे बनवते व त्याला खायला घालते. तर पोहे जवळपास बनून तयार आहेत. आता छान असं श्लोकला नाश्ता भरवते आणि नंतर माझे जे काही बाकीचे काम आहेत ते नंतर करते. मला एकदा सकाळ झाली, आहोचा टिफिन आणि पिल्लूचा नाश्ता झाला की माझे अर्ध्याच्या वर कामं झाले असं वाटतं. मला असं वाटतं की बऱ्याच जणांचं असं असू शकतं, माझं सुद्धा सेम तसंच आहे. छान असा पोह्याचा नाश्ता बनवून घेतला आणि आता मस्त असं ताटात सर्व करून पिल्लूला छान जेवायला घालते आणि नंतर मला रिलॅक्स असं फील होतं आणि परत मी माझे बाकीचे छोटे मोठे राहिलेले कामं, देवपूजा वगैरे ह्या गोष्टी करते आणि नंतर उशिरा मी नाश्ता करते. पण सगळ्यात अगोदर मी आता पाणी वगैरे सगळं घेऊन आता आमच्या जेवायच्या ठिकाणी जातो. एरवी आम्ही गॅलरीमध्ये जेवायचो, पण आता सध्या खूप ऊन असल्यामुळे आम्ही इथे पोर्चमध्ये जेवतो. आम्हाला एका ठिकाणी बसून जेवण जात नाही, पण नवनवीन ठिकाण चेंज करत राहिलो तर आवर्जून जेवण करतो तो. म्हणून मी त्याला जिथे जेवायचं आहे तिथे त्याला विचारून जेवण करते आणि मध्ये मध्येच मम्माला पॅम्पर करायची प्रोसेस सुरू असते त्याची. आणि फायनली श्लोकचं जेवण झाल्याच्या नंतर मी माझे बाकीचे कामं करायला हातात घेतली. तर बाहेरचा दररोज फिरून वगैरे दिवसभर इकडे तिकडे जाऊन श्लोकची, माझी, आहूंची, सगळ्यांच्या चप्पल इकडं अस्तव्यस्त पडलेल्या असतात आणि बऱ्याच जणांना जिथले तिथे चप्पल ठेवायची सवय नसती. दुसऱ्यांना काय, शक्यतो मला सुद्धा नाही, घाईघाईत जर मी खालून वर आले तर चप्पल तिथेच सोडते आणि तशीच आत निघून येते. म्हणून सकाळी माझं ते सुद्धा आवरायचं काम चालूच असतं. स्टँड इकडे तिकडे करून, खालचं वगैरे झाडून, बाहेरचा पोर्च झाडून सर्व व्यवस्थित क्लीन करून घेत असते मी. शक्यतो ह्या गोष्टी माझ्या कधीतरी लवकर होतात, पण मॅक्झिमम टाइम तर माझ्या ह्या गोष्टी आहूंचा टिफिन वगैरे झाल्यावरच होतात. कारण एक तर उठायला लेट होतं आणि परत ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हटलं की त्यातच वेळ जातो आणि परत टिफिनला उशीर होतो. आणि मी जोपर्यंत काम करते, सगळे काम आवरून ठेवते, तोपर्यंत माझं पिल्लू ते काम विस्कटून ठेवतोय. शक्यतो मी त्याला काही गोष्टींना रोकटोक करत नाही, कारण तो घरामध्ये एकटा असतो तर तरी करणार काय, म्हणून मी त्याला त्या गोष्टी करू देते व त्याच्या कामामध्ये किंवा त्याच्या खेळण्यामध्ये कधीच रोकटोक करत नाही. काही गोष्टी तो विस्कटून ठेवेल तर परत मलाच करावं लागतील, त्यामुळे मी शक्यतो त्याला जास्त रोकटोक न करता त्या गोष्टी बिंदास्त करू देते. आणि परत मग तो खेळतोय तोपर्यंत म्हटलं चला खालच्या पायऱ्या पण झाडून घ्यावेत, कारण आपल्याला जिथून खाली वरी करायचं असतं. आपले मुलं लहान आहेत तर ते आपल्याला क्लीन ठेवणं गरजेचं आहे. कधीतरी माझ्याकडून या पायऱ्या क्लीन होत नाहीत, कारण आतमध्ये जर खूप कामं असतील किंवा कधीतरी आतले काम आवरायला उशीर झाला असेल किंवा नवीन कामामध्ये मी बिझी असेल तर माझ्याकडून हे होत नाही. पण शक्यतो मी दररोज ह्या पायऱ्या क्लीन करतेच, कारण आजूबाजूंच्या धुळीने का होईना पण ते खूप जास्त घाण होतात आणि श्लोक वगैरे तिथून जाणं येणं सारखं करत राहतो तर त्या आपल्या मुलांना सुद्धा घाण लागू नये म्हणून मी ते क्लीन करून घेते. पायऱ्या वगैरे छान अशा स्वच्छ झाल्यानंतर तिथे पुसून रांगोळी वगैरे काढून घेते मी. आणि हे सर्व माझे कामे कंप्लीट झाल्याच्या नंतर आता सर्व कामं केलं, देवपूजा वगैरे केली, नाश्ता केला, श्लोकला झोपवला आणि आज नवीनच काम काढलं होतं. ते म्हणजे आमची जी गादी आहे ती गादीवरती उन्हाला टाकली होती थोडा वेळ, आणि आता हल्ली ह्या गोष्टी उन्हाळ्यात आणि हिवाळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये होणे शक्य नाहीये, कारण पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये एवढं कडाक्याचं ऊन नसतं आणि गादी खूप जास्त जाड असल्यामुळे ती वाळणं अशक्य आहे. तर म्हटलं चला आता कडाक्याचा उन्हाळा आहे आणि बरंचसं ऊन आहे, त्यामुळे आपण गादीला व्यवस्थित उन्हाला ठेवून त्याला थोडंसं झटकून घेऊयात, जेणेकरून ती गादी क्लीन होईल. मुलं ओले पाय घेऊन वरती जातात किंवा लहान असताना सू वगैरे करतात तर एवढ्या जाड गाद्या त्या अतिशय घाण होतात आणि धूळ सुद्धा होते, म्हणून त्याला व्यवस्थित झटकून घेतलं आणि नंतर जे कपडे स्वच्छ केले होते ते वाळत घालायला टाकले. जर अगोदर कपडे टाकले असते तर तीच धूळ उडून कपड्यावर जात होती, म्हणून नंतर छान असं धुतलेले कपडे वाळत घातले.
आणि असं आजचं माझं जे नवीन काम होतं किंवा एक्स्ट्राचं काम वाढलेलं होतं ते सुद्धा झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या श्लोक सोबत असताना मी करू शकत नाही, कारण त्याला घेऊन वर येणे, त्याला घेऊन कपडे धुणे, म्हणून शक्यतो मी तो झोपल्याच्या नंतरच कपडे धुते. कधीतरी असं होतं की त्याला घेऊन मी कपडे, आता हल्ली त्याला घेऊन धुतले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यात मुलं पाण्यात खेळले तरी काही एवढं इश्यू होत नाही, पण तरी सुद्धा मी शक्यतो त्याला पाण्यामध्ये खेळायचं टाळतेच. एकदा सवय लागली की मुलं जास्त जिद्द करतात, म्हणून तो झोपल्याच्या नंतरच मी ह्या गोष्टी करते, किंवा तो उठायच्या अगोदर. पण उठायच्या अगोदर तर आपल्याला टिफिन वगैरे यातच वेळ जातो, त्यामुळे त्या गोष्टी होणं शक्य नाही. छान असे सगळीकडे कपडे टाकले आणि या सगळे कामं होईपर्यंत तुम्ही पाहू शकतात, अगोदर कपडे धुवून टाकावं म्हटलं तर खाली हॉलची काय अवस्था झालेली आहे. तर अशा पद्धतीने माझा हॉल होतोय दररोज काम आवरेपर्यंत. पण चलो, लहान आहे तोपर्यंत मुलं आगाऊपणा करणारच असतात. एकदा मोठी झाल्याच्या नंतर त्या गोष्टी नाही करणार असं मी म्हणते, आणि बाकी गोष्टी करण्यापेक्षा, स्वतःला हार्म करण्यापेक्षा त्यांनी त्याच्या खेळण्यासोबत खेळलेलं कधीही चांगलं. तर नंतर मी हे सर्व गोष्टी आवरते. तर पूर्ण हॉल वगैरे क्लीन केला. तर असा होता माझा आजचा हा दिवस. व माझ्या पिल्लूसोबत मी कशा पद्धतीने त्याला हँडल करते, कसं त्याच्यासोबत खेळते व बाकी गोष्टी. तर माझा पूर्णपणे गेल्यापासनं ते दुपारी तो झोपेपर्यंत माझा वेळ त्याच्यासोबतच असतो. मी पूर्ण वेळ त्यालाच देते, त्याच्यासोबत खेळणे, त्याला खायला घालणे वगैरे या गोष्टी. आणि तो जसं माझ्यासोबत खेळेल किंवा एकटा खेळायचं म्हणेल तेव्हाच मी त्याला एकट्याला सोडतो, नाही तर शक्यतो मी कुठली सुद्धा कामं करत नाहीये. त्याच्या जवळ 500 तेवढीच कामं करते. बाकीची जी माझी कपडे वगैरे आहेत ते मी नंतरच करते. तर असा होता माझा आजचा दिवस आणि आजचा माझा हा छोटासा व्लॉग. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.